आजा, इकेच्या युनिट मधनं फोन आला होता. ते सकाळी 7 वाजता त्याला पुण्याच्या एअरपोर्टवर आणणार आहेत. इथनं आपल्या अँब्युलन्स पण आणावं लागेल. उद्या पहाटेला तिकडेच जातोय. लष्करी इतमामात त्याच्यावर अंतिम संस्कार करावे लागतील. हे बघ, तोवर इथं सगळं तुलाच सांभाळायचंय. आता इकेची जागा तुलाच घ्यायला लागणार आहे. काय बाई, सोन्यासारखं पोर होतं आणि काय होऊन बसलंय. अगं पण यशासाठी मरण आलं फार मोठी गोष्ट आहे बघ. खरंय, आज त्याचं आणि त्याच्यासोबत गावाचं नाव लय मोठं झालं बघ. मला तर इकेच्या आईचीच काळजी लागून राहिली. काय माहिती कसं व्हायचं आता यांचं. एकुलता एक पोरग होतो. आता कोण आधार आहे या माऊलीला. तरी बरं इक्याचं लग्न झालं नव्हतं म्हणून. लग्न झालं असतं तर काय केलं असतं बायकोनं सांगा. अक्का, अजिंक्य केव्हा जाणार आहे तू? अगं बघताय ना विक्याच्या आईची काय अवस्था झाली आहे. अगं बाय, हा फोटो जर आता खाली काढलेला बघितला ना तर माझं तर काही खरं नाही. अगं त्याला ना त्याच्या वस्तू इकडचे तिकडे झाल्या ना त्याला अजिबात आवडत नाही होता. आणि बघ, हा शर्ट बघितलास का? त्याच्या वाढदिवसाला घेतला होता, घातलाच नाही. म्हणला जाताना घेऊन जातो, पण राहिलाच. आता आला ना मला ह्यो शर्ट घालायला देणार आहे. अगं बाय, विसरले की पाणी तापायला ठेवायला पाहिजे. विक्याला बाहेर ना आलं ना की लगेच आंघोळ लागते आणि ती बी कडक कडक पाण्याने. चल बाय, पाणी तापाय ठेवते. आणि हा ए शीतल, आपण नाश्त्याचं बी करायला घेऊ. अगं आल्याला खायला लागेल ग त्याला काहीतरी. लय दिवसांनी येणार आहे विक्या. नाहीतर एक काम कर, तू राहू दे, मी जाऊन बघते. मीच करते काहीतरी पटकन. अगं मावशी थांब, मी काय करते. आलेच आलेच. राहुल्या, राहुल्या, असं खचून कसं चालेल रे?
एका मिशन वर जाताना शेवटचा फोन तुला केला होता ना. मग तो मिशन वर जाताना गुडलक दिलं नव्हतं का? गुडलक द्यायला पाहिजे होतं शीतल. तू गुडलक दिला असतं ना तर आज का नाही दिलं गुडलक तू? अगं बाई, माझं गुडलक त्याच राहिलंच की. तू गुडलक दिलं होतं म्हणून ते भरती झाला होता ना. अगं मला लेटर आलं मेडिकलचं. आर्मीच्या मेडिकल साठी सिलेक्ट चालू आहे. माझं गुडलक कामाला आलं का नाही? अजून मेडिकल क्लिअर व्हायची. होणार ते बी होणार. माझं गुडलक आहे त्याच्या बरोबर. हे अरे बास करा पोरांनो. हे दुःख न संपणारच आहे, पण आत्ताच आपल्या सगळ्यांना स्वतःला सावरलं पाहिजे. फौजी काय केलं इक्यानं? देवानं असं का केलं? बास की. अरे फौजीचं आयुष्य असंच असतंय. कधी कुठल्या गोळीवर त्याचं नाव लिहिलं असं नाही त्याला बी माहिती नसतं. पण एक आहे, एवढा बहादूर फौजी असतो ना त्याच्यापेक्षा जास्त बहादूर त्याच्या मागे असणारी माणसं असायला लागतात. चला डोळे पुस. किस्त बॅनर आणलेत रे भैया. 6 बॅनर आणलेत 8x10 आणि 10x10 10. गावातल्या प्रत्येक गल्लीत त्याचा बॅनर लागला पाहिजे. वय भैया. फुलाची व्यवस्था झाली का? हा आणलेत, मागवलेत. जामे आपल्या बंगल्यावर फोन कर आणि त्या गाड्याला सांग ट्रॅक्टर ट्रॉली धुवून घेऊन या इकडं. सांगतो भैया. आली की सजवून घ्या. जिल्ह्यातनं माणसं येणार आहेत. शहीदाच्या सन्मानात कुठलीही कमी राहता कामा नये. सगळी नीट व्यवस्था करा. हा भैया. कसं आहे, उद्या जर का गावात कोण शहीद तर आपल्याला माहिती पाहिजे ना सगळी. देवा, अरे काय वेळ आणले रे गावावर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. भैया घ्या, लावून घ्या. गोट्याच्या मदत करा रे. बेट्या, इक्याऐवजी तूच जायला पाहिजे होतास. आता याच्यासारखं तुझं पण बॅनर लावायचं भाग्य आम्हाला लाभो हीच परमेश्वराकडे इच्छा. गॉड, यू आर लिस्निंग ना? लवकरच तो दिवस येऊ दे.
आपण आता चांदवडी या गावामध्ये आहोत. विक्रम राऊत यांच्याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. त्यांचे लहानपणीचे मित्र आणि उज्ज्वल बँकेचे संचालक हर्षवर्धनजी देशमुख उर्फ भैयासाहेब यांच्याकडून. भैयासाहेब, काय भावना आहेत, काय सांगाल? विक्याबद्दल काय बोलू, किती बोलू आणि कसं बोलू असं आमचं झालंय. विक्या आमचा लहानपणापासूनचा अगदी जवळचा मित्र होता. खरं तर विक्या जाण्याने त्याचा अभिमान बाळगावा का दुःख, या द्विधा मनस्थितीमध्ये मी अडकलेलो आहे. खरं तर आज आम्ही त्याच्या ठिकाणी असतो. म्हणजे आम्ही सुद्धा आर्मीसाठी ट्राय केला होता. लेखी, फिजिकल सगळं क्लिअर केलं होतं. पण निवड करताना आर्मीवाल्यांसमोर 2 ऑप्शन होते. दुसरा जो होतो का नाही, त्याची परिस्थिती काही एवढी नव्हती आणि त्याचं वय पण पुढच्या ट्रायला बसणार नव्हतं. तेव्हा आम्ही नाही गेलो. मग पुढच्या वेळी आम्ही ट्राय केलं, त्यावेळी आमचे वडील केले आणि सगळी घरची जबाबदारी आमच्यावरती आली. आता विक्या एवढं भाग्य काय आमच्या नशिबात नाही. आपल्या भारत मातेची सेवा आम्ही सीमेवर जाऊन करू शकत नसलो तरी आम्ही आमच्या पातळीवर गावात करतोच आहे. विक्याच्या पुढे आमचं हे काय बलिदान नाही. आणि आज या ठिकाणी विक्रम खऱ्या अर्थानं अमर झालाय असं आम्हाला वाटतंय. विक्या आज आम्ही तो काय होऊन देणार नाही. मी तुझ्या बरोबर आहे. तुला गोली मारण्याला मी अजिबात सोडणार नाही. तुझं स्वप्न खरं केलं का रे तू? अरे देशासाठी शहीद झाला माझा सोन्या. तुझं स्वप्न होतं ना रे देशाची सेवा करायची. अरे प्राणाचं बलिदान द्यायची वेळ आली तरी माझ्या हातात नाही आली. आज स्वप्न खरं केलं ग माझ्या लेकरांनी. अगं तिथं हात मार पण आपल्या विकायला उठव. अगं तुझं ऐकल ना तो. उठ म्हणा त्याला, उठ ना. हे विक्या, अरे बघ ना तुला भेटायला कोण कोण आले. बघ राहू द्या. आजा, हे आजा. अरे विक्याला उठव ना. अरे त्याला प्रॅक्टिसला नाही का जायचं. हे आजा, अरे तू तरी आवाज मार. राहू द्या. तू फक्त ये गावात परत.
जंगी स्वागत करते का नाही बघ तुझं. आणि हा ओवाळायला मीच असणार आहे पहिली. हा आपण जास्त वेळ नाही ठेवू शकत. अरे मला बघू दे ना डोळ्यावरून माझ्या पोराला. मला बघू दे ना शेवट. मला नाही जायचं. हे विक्रम. लाट पंढरे गड गड सलामी शस्त गड शोक शस्त.
सोबतीन तुझ्यार क्षण तो खरा जगला आयुष्याला लगा हरवून आयुष्याला लगा हरवून डाव ह्यो आखरी जिंकला हा दिला दोस्तीचा सलाम तुला हा दिला दोस्तीचा सलाम तुला मैतर होता जीवाचा घोर जीवाला आता किती आठवणी अभिमान पुरी दाटला आयुष्याला लगा हरवून आयुष्याला लगा हरवून डाव ह्यो आखरी जिंकला हा दिला दोस्तीचा सलाम तुला हा दिला दोस्तीचा सलाम तुला नाना इक्याचं ईदी कोण करणार नाही म्हणजे एकटाच होता ना तो त्याच्या पाहुण्यांपैकी कोण करणार आहे का ते विचारायला गेलाय हनुमंता नाना काय झालं रे कोण करणार आहे सगळं विकेची आई म्हटली आजीचा हात नव्हते सगळं ती म्हणली आजा बी माझाच लेख आहे अजिंक्य आग्नी तुम्हीच द्या आजा आजा नको रे अरे चटका बसल की त्याला मावशी तू शांत कशी शांत अगं मी केवढा लहान असताना त्याचे वडील गेले तेव्हापासून त्याच्याकडे बघून दिवस काढले ग मी अगं या हाताने लहानाचा मोठा केला त्याला आजाच्या नावाने त्याला पण आर्मीच याड लागलं अगं भरती पण झाला आणि आज बघ देशासाठी लढताना शहीद झाला ग आता तुझ्या माघारी कसं जगू रे मी मला तुझं लय अभिमान आहे माझ्या बाळा पण आता कसं जगू सांग अरे तुझ्या बरोबर आता चुकणी जगायचा अधिकार नव्हता का माझा तुझा संसार बघण्याचा अधिकार नव्हता का रे माझा आता कसा मला एकटीला सोडून गेला रे क्या
एकाचं लगीन झालं असतं त्याच्या आईच्या सोबतीला त्याची बायको असती. अगं पण त्या पोरीनं पुढं आयुष्य कसं काढलं असतं, किती हाल झालं असतं तिचं, याचा तरी विचार कर की. आणि बघ ना, घरचा करता माणूस गेला ना, घर कसं उघड्यावर पडतं बघ. होय ग. अजिंक्य, विक्रमनं मराठा लाईट इन्फंट्रीला साजेसा असा पराक्रम केला. त्याच्या युनिट मधले आम्हाला सांगत होते, शेवटपर्यंत तो लढत राहिला. 4 गोळ्या लागल्या तरी जागचा हल्ला नाही. विक्रमचा आम्हा सगळ्यांना अभिमान वाटतो. तुझ्या आधी नेहमी शिकवतो बरं का. आज्या, तुम्ही दोघं माझं दोस्त होता. क्या गेला, तू पण निघालास, मला एकट्याला सोडून जाऊ नका रे. चल उठ उठ उठ. एकाचं लगीन झालं असतं त्याच्या आईच्या सोबतीला त्याची बायको असती. अगं पण त्या पोरीनं पुढं आयुष्य कसं काढलं असतं, किती हाल झालं असतं तिचं. आजा नको रे, अरे चटका बसल की त्याला. अजय, तुझ्या आधी नेहमी शिकवतो बरं का.
एवढी काय जायची गायची झाला सांग ना जायची गायची कायम रेस लावायचं माझ्या बरोबर प्रत्येक गोष्ट माझ्या आधी करायची सवय येते ना अरे तुला मी असं मी सगळं केलं असतं की रे असं काय तिथले माझा मित्र नव्हता असं भाऊ होत तो तिथलं आर्मीत जायचं स्वप्न मी एकट्यानं बघितलं नव्हतं मला सगळं ते स्वप्न जगला मी जवळ खचून गेलो ना त्यानं मला ताकद दिली त्यानं मला मोठ्या भावाची माया दिली माझ्या सगळी सावलीसारखं सोबत राहायला लागेल कायम माझी सावलीच हरवलीच सुटली आई गेली वडील गेलो हो काही कळत नव्हतं ग पण आता आपला हक्काचा माणूस गेला तिची जाणीव कळते बघ आजात मरणाला भीत नाही आज काळीच हादरली शिकलं माझं मला एका क्षणासाठी मावशीच्या जागी तूच दिसलीस पायाखालची जमीनच हादरली माझ्या माझं काय झालं तर तुझं कसं होणार असं काय बोलताय राहुल पण तू मला एकट्याला सोडून जाऊ नको राजा तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे चितले आर्मीत जाणं माझं स्वप्न आहे मला तो तिरंगा नेहमी खुलवत राहतो शितले पण मी गेलो तुझं काय होणार तू माझी जबाबदारी शिकले मावशी काय म्हणून तिचं ऐकलंच ना तिच्या मायेचा हक्क कुणाकडे मागायचं तिनं असं काय बोलताय तुम्ही तिचं जसं एकाच्या आयुष्यावर हक्क होता तसं तुझ्या हक्काचं काय शिकलंय तुझ्यावर असं दिसायला मला नाही सोडणार शिकले मी माझं पाय नाही आणणार इथनं शिकले मी तुला नाही सोडून जावं शिकलं मी नाही सोडून जावं नाही हे बघा उठा उठा हे बघा बघा इथं माझ्याकडे बघा भाऊजी तुमच्यावर लग्न झालं ना तेव्हापासून तुमच्या सगळ्या गोष्टींवर माझा समान हक्क आहे अर्धा अर्धा तुमच्या प्रेमावर जगण्यावर आणि तुमच्या मरण्यावर पण
एवढी कमजोर असते ना तर तुमच्यावर लग्नच केलं नसतं. आणि मी प्रेम त्या आजावर केलंय ज्याचं डोळे नुसतं आर्मीचं नाव काढलं ना तरी चमकतात. तिरंग्याचं नाव ऐकून ज्याचा हात आपोआप सलाम मारतो त्या आजावर. तुम्हाला आपलं मानलं ना तेव्हाच माहित होतं तुम्ही तिरंगा घेऊन दुश्मनासमोर उभं राहणार, निधड्याच्या हातीनं दुश्मनाला भिडणार. तेव्हा मलाच तिथं सगळं सांभाळायचंय. भाऊजी, पैसा अडका जमीन जुमला हे तर कोणी बी मिळवू शकते, कोणी बी आपल्याकडून हिसकावून घेऊ शकते. पण एक गोष्ट जी कधीच कोणी आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही ना ती म्हणजे आपली स्वप्न. मी तर तुमच्या आयुष्यात आता आले पण आर्मीचं स्वप्न हे तर तुम्ही जन्मापासून बघताय. अजिंक्य फौजी हीच तुमची खरी ओळख आहे आणि मला त्या ओळखीचा अभिमान आहे. मरण कुणाला चुकवता आलंय? कुणाला घरी बसल्या बसला येतं, कुणाला गाडी खाली चिरडून, कुणाला शेतात राबता. पण ज्याच्या मरणाचा सोहळा होतोय असं भाग्य फक्त आणि फक्त फौजीलाच लाभतं. तुम्हीच मला म्हणायचं ना शितले 10 रुपयाच्या कपनात कोण बी गुंडळून जाते पण तिरंग्यात लपटून जायची शानच वेगळी असते. आता माझ्यासाठी पाऊल मागे टाकू नका फौजी. आपल्यासाठी जीव देणारा काय मोठा असतो. इक्याचं बलिदान हे आपल्यावर कर्ज आहे. त्या कर्जाची परतफेड कशी करायची हा भाऊजी? उद्या कोणी बी तुम्ही कोण होता हा प्रश्न विचारल्यावर या प्रश्नाचं उत्तर देताना प्रत्येकाची मान उंचावली पाहिजे. असं काम तुमच्या हातनं घडलं पाहिजे. फौजी, तुम्ही बॉर्डरवर गेल्यावर मी नेट नाही तर संसार करी, पण जर थांबलात ना तर मीच जाईन तुम्हाला सोडून. अजिंक्य, आमचे नाना म्हणतात माणसानं काय बी करावं पण दिलेलं वचन कधीच मोडू नये. तुम्ही भारत मातेला साक्षी ठेवून सगळ्या भारतीयांना वचन दिलं होतं त्यांच्या रक्षणाचं. मग आता ती कसं मोडून कसं चालल? त्या दिवशी फक्त तुम्हीच नाही तर तुमच्यावर मी बी कसम घेतली होती आयुष्यभर तुमच्या पाठीशी उभी राहायची, तुमच्या वचनासाठी जगायची. फौजी, आता तुमच्यासाठी नाही तर माझ्या वचनासाठी तुम्ही बॉर्डरवर जायचं, तिरंग्यासाठी लढायचं. उठा फौजी, उठा. डोळं पुसा. आणि पुन्हा नव्यानं तीच कसम घ्या. भारतीय संविधान का ईमानदारी
भारत माता की